गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 पुणे जिल्ह्याच्या लोणावळा जवळील लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या बड्या व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे। सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या घटनेत पोलीस तपासात ही हत्या झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या दुसरी तिसरी कोणी नव्हे तर केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच केल्याची माहिती समोर आली आहे। तिने केतनला नेमकं कसं संपवलं याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे। पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषद घेत लोहगड हत्या प्रकरणाचा खुलासा केलाय। केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयलने आपला प्रियकर चेतन चौधरी यांच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याची माहिती दिली आहे। एका बड्या बिझनेसमॅनच्या मुलाची अशा प्रकारे हत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। 18 जूनला केतन अग्रवाल नावाचा तरुण लोहगड किल्ल्यावरून पडल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। या घटनेनंतर मयत केतन आणि सियाचे कुटुंब घटनास्थळी गेले। त्याच दिवशी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली। या घटनेचा जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा काही बाबी संशयास्पद आढळल्या। जेव्हा त्याच्या नातेवाईकांशी संवाद साधला तेव्हा ही घटना अचानक होणे शक्य नाही असं आम्हाला समजलं, कारण केतन हा एक चांगला ट्रेकर होता। त्याने विविध गड किल्ल्यांवर ट्रेकिंग केलं होतं। त्यानंतर मयताच्या कुटुंबियांनी देखील यावर संशय व्यक्त केला। यानंतर तांत्रिक पुरावे आणि काही साक्षीदारांच्या मदतीने पोलिसांनी तपास केला तेव्हा केतनची होणारी पत्नी सिया गोयलचा मित्र चेतन चौधरी याचं नाव समोर आलं। सिया गोयलच्या वडिलांचा जिथे व्यवसाय आहे तिथेच हा चेतन चौधरीच्या कुटुंबाचा देखील व्यवसाय आहे। दोघे मागील 1 वर्षापासून एकमेकांना ओळखत होते। दोघांमध्ये प्रेम संबंध होते। यातूनच या दोघांनी प्लॅन केला। घटनेच्या दिवशी केतन आणि सिया लोहगडावर फिरायला गेले होते। यावेळी प्रियकर चेतन त्याचा पाठलाग करत होता। दरम्यान लोहगडावर फिरत असतानाच चेतन आणि सियाने केतनला धक्का दिला। यात केतनचा 400 फूट दरीत कोसळून मृत्यू झाला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।